गरमागरम टम्म फुगलेली भाकरी सर्वांनाच आवडते. अगदी लहान मुलांना सुद्धा लोणी लावून जर भाकरी गरम गरम दिली तर ते सुद्धा आनंदाने खातात. ठेचा भाकरी असो, कांदा भाकरी असो, भाजी भाकरी असो किंवा मटण भाकरी किंवा अगदी पिठलं भाकरीसुद्धा, भाकरी म्हटलं की आहा, गोष्टच वेगळी. पण ही भाकरी करायला खरंच खूप अवघड आहे का? अजिबात नाही. थंडीमध्ये बरेचदा भाकरीचं पीठ सरळ मळलं जात नाही किंवा जर तुम्ही ज्वारी खूप दिवसांपूर्वी दळून आणली असेल तरीही तुम्हाला भाकरी थापायला त्रास होतो. त्यावेळेला काय करायचं, जसं तुम्ही उकड मोदकांसाठी घेता तसंच थोडंसं कमी पाणी ठेवून भाकरीची उकड काढून सुद्धा तुम्ही भाकरी बनवू शकतात. अशा वेळेला तुम्ही भाकरी लाटूनही बनवू शकता किंवा तुम्हाला जर उकड घ्यायची नसेल तर गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यानंतर सुद्धा भाकरी व्यवस्थित थापली जाते. आता काहींना फक्त ज्वारीची भाकरी बनवताच येत नाही. त्या अशा वेळेला काय करायचं, जेवढी ज्वारी आहे त्याच्या अर्ध तुम्ही तांदूळ घेऊ शकता. अशा वेळेलासुद्धा भाकरी छान बनवता येते. पीठ व्यवस्थित मळलं जातं, चिकट होतं, त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापली जाते. आता काहींना भाकरी कडक हवी असते, काहींना मऊ हवी असते. जर भाकरी मऊ हवी असेल तर जेव्हा तुम्ही भाकरी बनवता आणि भाकरीच्या बुट्टीमध्ये ठेवता तर तेव्हा ती झाकून न ठेवता एखाद्या मऊ कापडामध्ये गुंडाळून जर ठेवली तर ती व्यवस्थित मऊ होते. आणि जर तुम्हाला कडक हवी असेल तर भाकरी न झाकता भाकरीच्या बुट्टीमध्ये अशाच भाकरी पसरून ठेवायच्या, जेणेकरून खूप अशी सॉफ्ट भाकरी होत नाही. तर भाकरी हा असा पदार्थ आहे, जसा तुम्हाला हवा आहे, जसा तुम्हाला आवडतो, कडक मऊ जसा पाहिजे तसा तुम्ही बनवू शकता. खूप जणांना चुलीवरच्या भाकरीची क्रेज असते, तर चुलीवरच्या भाकरीची चव तुम्हाला गॅसवरती सुद्धा येऊ शकते. ते कसं काय? कारण त्यासाठी तुम्हाला वापरावा लागेल बिडाचा तवा. जर भाकरीचा मोठा बिडाचा तवा जो असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही भाकरी केली तर चुलीवरच्या भाकरीप्रमाणेच त्या भाकरीला सुद्धा चव येते. तुम्हाला जर पटत नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या भाकरीसोबत मी बनवलेली आहे मेथीची भाजी. जनरली तुम्हाला भाकरी कशासोबत खायला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा.